गोधडी कवितेचा अभ्यास करूयात. या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड. आपण कवीचा परिचय पाहूयात. डॉक्टर कैलास दौंड मराठी ग्रामीण कादंबरीकार आहेत. ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पांधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, तसेच एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूयात. गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली एक चादर टाईप अंगावर घेण्याचं पांघरूण असतं. गोधडी हे केवळ पांघरूण नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श असतो. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ इथे विणलेला आपल्याला दिसेल. गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा आहे, याची जाणीव ही कविता करून देते. आणि याविषयीचं भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीनं केलेलं आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. कवितेचा भावार्थ पाहूयात. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे, जुन्या धोतरांचे किंवा जुन्या फाटलेल्या कपड्यांचे चौकोनी त्रिकोणी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर. चिंध्या म्हणजे लक्तर झालेलं कापड. बोचका म्हणजे गाठोडं. माया म्हणजे प्रेम, जिव्हाळा. ऊब म्हणजे प्रेमाचा स्पर्श. मुलांनो, गोधडी या कवितेमध्ये कुटुंबाच्या कष्टाचं, जिव्हाळ्याचं, एकमेकांमध्ये असणाऱ्या प्रेमाचं प्रतीक दाखवलेलं आहे. आणि हे सांगत असताना कवी म्हणतात, गोधडी म्हणजे फक्त चिंध्या चिंध्या जोडून केलेलं गाठोडं नाही किंवा शिवलेली चादर नाही, तर ती केवळ एक मामूली चादर नाही, तर त्यात माया, ममतेला ऊब देण्याची ताकद असते. प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. अस्तर म्हणजे कपड्याच्या आत कापड लावून शिवलेला कपडा. धोतर म्हणजे पुरुषाने घालायचं एक वस्त्र. लुगडं म्हणजे नऊवारी साडी. गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडीवरचे अस्तर असते. आणि हे अस्तर वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. गोधडीवर जणू आईबाबांची मायाच लपेटलेली असते. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. गोधडीच्या आतमध्ये काय काय असतं हे या परिच्छेदामध्ये वर्णन केलेलं आहे. दाटीवाटीनं म्हणजे गर्दी करून, दटावून म्हणजे मुद्दाम होऊन, भाच्याचा म्हणजे बहिणीचा मुलगा, भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा, जीर्ण म्हणजे खूप जुना, माहेर म्हणजे लग्न झालेल्या मुलीच्या आईबाबांचं घर, ते तिच्यासाठी माहेर असतं. पटकूर म्हणजे चोळामोळा झालेलं जीर्ण असं कापड. संक्रांत हा एक सण आहे. बानं म्हणजे वडिलांनी, बापाने. कोपरी
म्हणजे पुरुषाने अंगात घालायचं उंचीला कमी असणारं एक वस्त्र. बाह्या म्हणजे सदऱ्याचे हात. गोधडीच्या आत आईने दामटवून दाटीवाटीने दाबून दाबून बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. त्या फक्त वरवर पाहता चिंध्या नसतात. त्यात मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला एखादा जुना जीर्ण झालेला सदरा असतो. आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एखादा तुकडा असतो, पटकूर असतं. आणि पहिल्या मकर संक्रांतीला सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात. बाबांनी अंगात घातलेल्या आणि आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात. हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणींच्या सुईने गोधडीत लावलेला असतो, शिवलेला असतो. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं, स्मृती म्हणजे आठवण, सुई म्हणजे कपडे शिवण्याचं साधन, शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. आणि म्हणूनच ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचं बोचकं नसतं. संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ, प्रेम, जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीत सामावलेली असते. मुलांनो, गोधडी या कवितेमध्ये कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र गोधडी या प्रतीकातून साकारले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना गतकाळातील आईवडिलांनी केलेल्या श्रमांचे दृश्य दिसते. गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही, तर आईवडिलांच्या मायेच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या आहेत. गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले असते. जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. हे आपल्याला या कवितेमध्ये दिसते.